दोन गोष्टी मी आपल्याला निदर्शनात आणून देते की 2013 साली अर्थमंत्री चिदंबरम साहेब होते. चिदंबरमजींनी एक स्टेटमेंट केलं होतं एका प्रेस कॉन्फरन्समध्ये की जर 1 वर्ष या देशातल्या लोकांनी जर सोनं विकत घेतलं नाही तर आर्थिक परिस्थितीमध्ये खूप बदल होऊ शकतो, असं फक्त स्टेटमेंट त्यांनी केलं होतं. तेव्हा तत्कालीन गुजरातचे माननीय मुख्यमंत्री यांनी फार टोकाची भूमिका घेतली होती आणि त्यांचे शब्द आजही माझ्या लक्षात आहेत. कारण का एका महिलेला नेतृत्वाची काय भावना असतात त्याच्याबद्दल हे मी एक महिला म्हणून तुम्हाला सांगू शकते. आणि ह्या परिस्थितीमध्ये प्रधानमंत्र्यांचं एक स्टेटमेंट होतं की काय दिवस आलेत बघा की ह्या देशाचा अर्थमंत्री आज काय म्हणतोय की तुमच्या मंगळसूत्र विकत घेऊ नका, सोनं विकत घेऊ नका, इथपर्यंत UPA सरकार पोहोचलंय असं माननीय तेव्हा तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री म्हणले होते. कसं असतं बघा, ही 2013 सालची गोष्ट आहे. आज आपण 2026 मध्ये आहोत आणि माननीय गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आज या देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि त्यांनी परवा स्टेटमेंट केलं की सोनं घेणं बंद करा. माझा पहिला मुद्दा अतिशय विनम्रपणे माननीय प्रधानमंत्र्यांना आहे की ठीक आहे, अडचण आली आहे. जसं ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस आम्ही भारतावर हल्ला झाला म्हणून तुमच्याबरोबर उभे आहोत, जसं आदरणीय पवार साहेबांनी सुचवलंय, परिस्थिती जर अतिशय गंभीर असेल तर एक ऑल पार्टी मीटिंग आमची एकच विनंती आहे की माननीय प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत घ्यावी. त्यामध्ये खूप मोठे अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्यांचंही मार्गदर्शन घेऊया आणि जगात आणि देशात आणि राज्यात आज जी आर्थिक परिस्थिती आहे त्याच्यासाठी सगळे मिळून देश वाचवण्यासाठी आणि स्थिरता राहण्यासाठी एकत्र काम करूया. ज्या भागातून महाराष्ट्रातून खूप मोठा भाग आहे, सांगली असेल, आटपाडी असेल, त्या भागात इथं कोणी असेल तर तुम्हाला माहिती असेल की सोन्याचं काम करणारे केरळ आणि महाराष्ट्रातले असंख्य कारीगर ही काम करतात. सोन्याची दुकानं असतील, तिथे काम करणारे सगळे लोक असतील, त्या बिल्डिंगच्या भाड्यापासून सुरुवात आहे. आता मला सांगा, 1 वर्ष जर कोणीही सोन्याच्या दुकानात गेलं नाही, सोन्याची खरेदी केली नाही तर या करोडो लोकांनी काय करायचं. दुसरा मुद्दा की खर्च कमी करा. आजच मी एक शपथविधी तुमच्या सगळ्या चॅनलवर पाहिला आणि 500 दाखवल्या. जर एकीकडे माननीय प्रधानमंत्री म्हणतायत की पेट्रोल डिझेल कमी वापरा, आपण सगळे मिळून त्यांनी एक आव्हान केलं, आम्ही त्या आव्हानाला साथ द्यायला तयार आहोत पूर्णपणे. पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. तर देशासाठी जसं पेहलगामच्या हल्ल्यानंतर आम्ही एकवटलो होतो, देशासाठी ती ही वेळ आहे आणि हे गेले 1 वर्ष सातत्याने आम्ही म्हणतोय की आर्थिक परिस्थिती फार गांभीर्याने तुम्ही घेणं गरजेचं आहे. तेलाबद्दल म्हणले, पेट्रोल डिझेल, मग काय अडचण आहे. आज माझ्याकडे योगायोगाने एक ट्विट आला होता, खरं खोटं मला माहिती नाही, केंद्र सरकारच उत्तर देऊ शकेल. एक कोणीतरी एक ट्विट केलंय, असं नाही ना की सँक्शन रशियाने दिले ते 16 मेला संपणार आहेत म्हणून तर नाही काही स्टेटमेंट आलेलं. अशी अनेक तर्कवितर्क सोशल चॅनल्स असेल, वर्तमानपत्रात येत आहेत. त्याच्यामुळे आज माझी विनम्रपणे भारताच्या प्रधानमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही 3-4 गोष्टी बोललेल्या आहेत. प्रचंड अस्वस्थता लोकांमध्ये त्याच्यामुळे झाले, लोक पॅनिक झाले कारण का देशाचे प्रधानमंत्री बोलले, त्याच्यामुळे एक भीतीची भावना लोकांमध्ये आलेली आहे. त्याच्यामुळे आपण एक ऑल पार्टी मीटिंग सगळ्याच पक्षांना लोकून जसं पेहलगाम एकत्र झालं होतं ती पुन्हा ही वेळ आलेली. आमची सहकार्याची भूमिका काल, आजही आहे आणि उद्याही राहील. याचं कारण असं, आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही कारण का देश अडचणीत. त्याच्यामुळे हा विषय थोडासा कधीतरी राजकारण ठेवून सत्ताधाऱ्यांनी त्यातून चर्चा करावी आणि मार्ग निघतात. संघर्ष आपण सगळ्यांनी केलाय. कोविडच्या काळात आपण सगळे एका व्हायरसच्या विरोधात एकवटून लढलो, तर मी आर्थिक परिस्थितीतही लढू, पण त्याच्यासाठी या भारताला सत्य कळलं पाहिजे. प्रत्येक भारतीयाला काय परिस्थिती आहे ही कळली पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा.
पण नाना पटोले म्हणतात की मोदी देश सांभाळण्यामध्ये अपयशी ठरले तर त्यांनी आता राजीनामा द्यावा. बघा, अर्थातच आज समाजात जी चर्चा आहे किंवा तुम्ही मार्केट्स बघा, तुम्ही आज सगळे सोन्याचं व्यवहार त्याच्यात काम करणारे सगळे लोक एकवटले, करोडो लोक त्या बिझनेसमध्ये आहेत, त्या व्यवसायात आहेत. तर ते सगळे एकवटून माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती करतायत की बाबा अशी स्टेटमेंट्स करू नका, काहीतरी मार्ग काढते. त्यामुळे ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि कोणीही ती फार लाईटली किंवा ही ती वेळ नाही. ही वेळ देशाची अर्थव्यवस्था जागेवर नीट आणणं आणि पुढचे काही महिने जोपर्यंत या युद्धामध्ये आपल्याला नक्की काय जगामध्ये चाललंय त्याच्यातून काही मार्ग निघत नाही तोपर्यंत गोष्टी फार गांभीर्याने आपल्याला सगळ्यांना घ्याव्या लागणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी फेर ठरलेत का त्यांच्या कारभारात? राष्ट्रवादी पक्षाची भूमिका नाही, हा राष्ट्रवादीचा हा विषयच नाही आहे. हा खूप सिरियस आहे. इकॉनॉमिक्स काय पक्षाचं नसतं. आमचं म्हणणं आहे की आज आर्थिक परिस्थिती ही होऊ शकते का, हे गेले 1 ते 1.5 वर्ष आम्ही सगळे म्हणतो. आपल्याला आठवत असेल, याच सरकारने गोल्ड बॉन्ड्स केले होते, आठवतं तुम्हाला? आज त्या गोल्ड बॉन्ड्सची काय परिस्थिती आहे? मग हा लॉस आहे का? आणि मग लॉस असेल तर भारत सरकारने त्या गोल्ड बॉन्ड्स, हे गोल्ड बॉन्ड्स कुणाचे होते? भारत सरकारचे होते. 1.5 लाख कोटी रुपयाचे गोल्ड बॉन्ड्स भारत सरकारने दिले होते. त्याची काय परिस्थिती आहे? आणि जेव्हा माननीय प्रधानमंत्री एवढं स्टेटमेंट करतात तर सामान्य माणूस पॅनिक होणं साहजिक आहे. त्यामुळे मला आश्चर्य वाटते की एवढे मोठे म्हणजे नेते, जे एवढे मोठे अनुभवी नेते, त्यांनी जेव्हा असं स्टेटमेंट केलं तेव्हा हे प्रचंड अस्वस्थ करणार आहे. आणि मी जरी विरोधात असले तरी मी पॅनिक वाढेल माझ्या देशामध्ये अशी कुठलीही लाईन घेणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सातत्याने गेले परिस्थिती अडचणीत आहे, त्याच्यामुळे आम्हाला काय त्याच्यात नवीन वाटत नाहीये. कारण का आम्हाला दिसत होतं भारत सरकारला नव्हतं डबल डिजिट ग्रोथ, फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी, ही सगळी भाषणं ऐकून मी तर पार्लमेंटमध्ये नेहमीच ऐकते ती. हे दुर्दैव आहे की आजची आर्थिक परिस्थिती, आज देश संकटात आहे का? तर हो आहे. कोण त्याला आता हे तू मेमे करायची वेळ नाही. पण राहुलजी, प्रियांकाजी, अखिलेशजी, स्टॅलिनजी आणि दीदी सगळेच पक्ष विरोधक म्हणून नाही, आम्ही सगळे वारंवार हे म्हणत होतो आणि आज ते झालेलं आहे. गेल्या जवळपास 15 वर्षापासून भाजपचं सरकार आहे, पर्यायाने भाजपचं सरकार मोदी हे जबाबदार नाही करत आणि वेळेस पावलं उचलली नाही. अर्थातच जबाबदार आहेत ना, अर्थातच जबाबदार आहेत. जो सत्तेमध्ये आहे आणि आम्ही 70 साल में क्या किया, आता ती वेळ नाही. गेले 12-13 वर्ष एक हाती सत्ता त्यांची आहे. त्यांना नैतिकता दाखवावी लागेल आणि नैतिकता दाखवून त्यांनी आज जी आर्थिक परिस्थिती आहे त्याची जबाबदारी त्यांना घ्यावीच लागेल. राज्याचा मुद्दा नाही. तुम्ही आता नैतिकतेबाबत बोला, ज्याप्रमाणे पंतप्रधान आवाहन करतायत, मात्र सरकारची जी नैतिक जबाबदारी नाही तो खर्च त्यांच्याकडून तरी, म्हणजे त्यांच्या ज्या गाड्या आहेत, त्यांचे जे कार्यक्रम आहेत, तिथून तो कमी करायला पाहिजे. ती नैतिकता दाखवून लोकांना किंवा जनतेला संदेश द्यायला बघा, प्रत्येकाने स्वतःपासूनच सुरुवात करायची असते. त्याच्यामुळे अर्थातच जर माननीय म्हणतायत की या गोष्टी कमी केल्या पाहिजेत, पण माझा प्रश्न आहे की कमी करण्याचं कारण काय? जर आपले स्टॉक्स चांगले आहेत, सगळं व्यवस्थित आहे, तर मग हा पॅनिक का? मला ह्याची क्लॅरिटी पाहिजे. तर एकीकडे भारत सरकार म्हणतं आमच्याकडे सगळं आहे, तर मग पॅनिक कशासाठी? आणि मग डेटा काय? आणि भारत सरकारने पारदर्शकपणे हे वास्तव देशातल्या प्रत्येक नागरिकाला सांगितलं पाहिजे, कारण का ही काळाची गरज आहे. आणि माझं म्हणणं की एक्सटर्नल अफेअर्स मंत्रालय तेही नेगोशिएट करतात, तेही आम्हाला ब्रीफिंग करत असतात. त्यामुळे ते कुठपर्यंत गेले. म्हणून एक ऑल पार्टी मीटिंग प्रधानमंत्र्यांची झाली पाहिजे. आमची सहकार्याची पुन्हा सांगते, कालही होती, आजही आणि उद्याही राहील. पण ह्याच्यासाठी आम्हाला वास्तव जे आम्हाला दिसतंय, भारत सरकारला दिसतंय का, आणि ते पारदर्शकपणे जसं आम्हाला सांगितलं पाहिजे तसं तुम्हालाही सगळ्यांना सांगितलं पाहिजे.
मला असं म्हणताय की ही परिस्थिती काही आपल्या एकट्या देशात नाहीये. जपान असेल, चीन असेल, इतर देशांमध्ये जी भयंकर परिस्थिती ओढवली आहे त्या तुलनेत आपल्या देशाची परिस्थिती चांगली आहे आणि यासाठी मोदी सरकारचं जे आंतरराष्ट्रीय धोरण आहे ते जबाबदार आहे. आपल्या देशाची परिस्थिती इतकी वाईट अजून आलेली नाही. एक तर माझ्या वडिलांच्या वयाचे शिरवाळ साहेब आहेत, त्याच्यामुळे त्यांनी एखादी गोष्ट बोलली तर मी बोलणं योग्य आहे. खूप विनम्रपणे त्यांचा वयाचा, पदाचा, त्यांच्या अनुभवाचा विनम्रपणे मान ठेवून लहान तोंडी मोठा घास घेते, त्याच्यामुळे मला त्यांनी माफ करावं. पण हे करत असताना आजची काय परिस्थिती, आता तुम्ही चायनाशी कम्पेअर करताय, त्यांचे स्टॉक्स आणि आपल्या स्टॉक्समध्ये किती अंतर आहे हे मी नाही, सरकारनेच जगाला सांगितलं. त्याच्यामुळे आणि जेव्हा आम्ही गेले 1.5 वर्ष आणि हे सरकार झाल्यापासून मला एक सांगा की एवढं कॅम्पेन झाला 5 राज्यांमध्ये, तेव्हापासून आम्ही म्हणतच होतो ना की इलेक्शनचा रिझल्ट लागल्या ही भाव होणार आहे, काटछाट होणार आहे, होतंय की नाही तसं. त्याच्यामुळे कदाचित आदरणीय माननीय भुजबळ साहेबांना केंद्र सरकार किंवा पेट्रोलियम मंत्रालय किंवा आज डॉलरची काय परिस्थिती आहे, आपला रुपी डॉलरचं काय, कदाचित भारत सरकारची नोट कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचली नसेल जी आमच्या खासदारांपर्यंत पोहोचलेली आहे. आणि आज भारताची आर्थिक परिस्थिती चांगली नाही हे वास्तव. एकीकडे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा असं सांगितलं जातं, बेस्ट असेल, मेट्रो असेल, रेल्वे. आधीच रेल्वेमध्ये भार आहे, रेल्वेची परिस्थिती आपण पाहतोय, मेट्रोमध्ये गर्दी आहे, काही ठिकाणी मेट्रो झाली आहे. बसची अवस्था काय, बीएसटी किंवा एसटीची अवस्था काय, असं वाटतं की क्षमता आहे सध्या सरकारी वाहतूक? नाही, माझं म्हणणं कटछाट करायची असेल त्याची आपण करायला पाहिजे ना पहिल्यापासून. पहिले प्रायव्हेट प्लेन आणि हेलिकॉप्टर करूया ना. सर्वसामान्य माणूस बिचारे काही कामासाठी कुठे कुठे बाहेर जात असतात, ते बिचारे आपलं डिले झालं काय झालं सगळे फिरत असतात. पहिलं महाराष्ट्र सरकारचं, माझा भाऊ त्या चार्टरमध्येच गेला हो. त्याच्यामुळे पहिलं महाराष्ट्र सरकारनी जर खरंच खर्च कमी करायचे असेल, जे करोडो रुपये प्रायव्हेट प्लेन आणि हेलिकॉप्टरवर खर्च करतात महाराष्ट्र सरकार, त्याच्यापासून सुरुवात करूया ना. कुठेतरी कट शॉर्ट करायचं आणि एखादा कार्यक्रम चुकला किंवा रात्रीचा प्रवास करून ट्रेननी गेला काय हरकत नाही. घाई आमच्या रोहित पवारांनी आता थोड्या वेळापूर्वी एक ट्विट केलेलं आहे, त्याच्यामध्ये भाजपचे मुंबईचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा ताफामध्ये 25 गाड्या दिसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि म्हटलंय की मुंबईतले त्यांचेच अध्यक्ष जर त्यांच्या पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानाला इतका मान देत असतील तर मग इतरांनी विचारच करायला पाहिजे. नाही, हे आरोप अगदी बरोबर आहे रोहितचा. याचं कारण आसाममध्ये पण किती चार्टर प्लेन्स गेले ते विचारा ना तुमच्या रिपोर्टर. आणि एक तर चार्टर प्लेन करून एवढा मोठा कार्यक्रम, हेमंत बिस्व शर्मांच्या आणि एक तर ते काँग्रेसमध्ये होते, त्याच्यामुळे माझे अतिशय जवळचे संबंध आहेत, त्यांना आमच्या सगळ्यांच्या मनापासून शुभेच्छा आहेत. ते खूप मोठं यश त्यांना तिथे मिळाले, शुभेच्छा आहेत. पण परवाच दिवशी जर प्रधानमंत्री एवढा मोठा सगळ्यांना ते म्हणले पब्लिक ट्रान्सपोर्टनी, तर हे सगळे चार्टरनी जाण्यापेक्षा कमर्शियल आहेत विमानं जायला गुवाहाटीला. खूप लोक जातात गुवाहाटीला. आम्ही सामान्य माणूस तर साध्याच प्लेननी जातो ना, इंडिगोनी वगैरे. त्याच्यामुळे तसे गेले असते तर आम्हाला आनंद वाटला असता. आम्ही प्रयत्न करतोय माननीय प्रधानमंत्र्यांचा मान सन्मान ठेवायचा, तसा सगळ्यांनी करावा. कारण का आमच्यासाठी राजकारणाच्या पुढे जाऊन आम्हाला देश जास्त प्रिय. इलेक्शन होतील आणि जातील, पण देश टिकला तरच बाकीचं टिकेल. एकीकडे हे सगळं संकट तर उडावलेलं आहे, परंतु जी नीट परीक्षा आहे, नीट परीक्षेचा पेपर देखील फुटला आहे. आता या सगळ्या संदर्भात आता सीबीआयकडे पुढील तपास केला जात आहे. विद्यार्थ्यांचं देखील भविष्य अंधकारमय आहे काय? मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं, एवढं आर्टिफिशियल कृत्रिम बुद्धिमत्ता इतकं पुढे जग चाललेलं आहे आणि आपला पेपर फुटतो कसा? म्हणजे मला आणि लगेच मग सीबीआय वगैरे त्यांनी घातलं. म्हणजे सीबीआयची वेळच काय यावी? आणि म्हणजे दुर्दैव की ईडी आणि सीबीआय ह्या खूप म्हणजे एक काळ असा होता त्यांच्याबद्दल खूप आमच्या सगळ्यांच्या मनात खूप मान सन्मान होता. पण हे दुर्दैव आहे की आज ईडी आणि सीबीआय सारख्या संस्था ज्या पद्धतीने त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे, त्या अदृश्य शक्तीमुळे नक्की काय होतं तुम्हाला माहिती आहे. ईडी आणि सीबीआयचे हे दुर्दैव आहे की तिथले ऑफिसर वगैरे सगळं अतिशय पारदर्शक काम करतात, पण अदृश्य शक्तीमुळे आज त्यांचा जो रेकॉर्ड आहे, जे आउटकम्स असतात, निर्णय प्रक्रियेपर्यंत केसेस जातात, तो 1% कमी आहे. 1 जे 99% इधर वॉशिंग मशीनमध्ये जातात, सुटतात, काय होतं मला आता ती वेळ नाही.
पण 1% आणि हा माझा डेटा नाही, हा भारत सरकारचा डेटा आणि सरकार त्यांचं परीक्षेमध्ये जी घटना घडली त्याचा जाहीर निषेध आपण सगळ्यांनीच केला. कारण एक आई म्हणून मी तुम्हाला सांगते की आणि तुम्ही सगळे पालक आहात की प्रत्येकाच्या आयुष्यात ते KG to PG प्रत्येक वर्षी परीक्षा ऍडमिशन ह्याच्यात आई वडील किती आटापिटा करून त्रास घेऊन कष्ट करून त्या मुलांसाठी मेहनत करत असतात आणि त्यातून त्या प्रत्येक वयोगटाला म्हणजे आता मला वळून वाटतं अरे काय उगाच कशाला आपण त्या KGचा आणि 5वीचा आणि 9वीची परीक्षा आणि 10वीच्या बोर्डचं एवढं केलं. पण त्यावेळी जेव्हा आपण पालक त्या रोलमध्ये असतो तेव्हा ते वर्ष त्या आई वडिलांसाठी आणि मुलासाठी अतिशय महत्वाचं असतं. आणि नीटची जी लेवल आहे ती तर आयुष्यातली सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट तुमच्या करिअरचा आहे. आणि हा पेपर जर फुटू शकतो तर काय बोलायचं आहे सरकारबद्दल. आणि NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, नवीन यंत्रणा आली. अहो आधार कार्ड मनमोहन सिंग साहेबांनी आलं, किती इफेक्टिव्हली चाललं. मग आधार कार्ड बघतो आणि एक नीटची परीक्षा घेऊ शकत नाही म्हणजे दुर्दैव आहे आणि पूर्णपणे त्या यंत्रणेचा अपयश. पहिलं मराठी राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या एका पत्राने झाली. ते पत्र आहे केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र आणि त्या पत्रामध्ये पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल यांचा कार्यकारी अध्यक्ष असा उल्लेख नाहीये. सदस्यांची जी यादी जोडली आहे त्याच यादीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर सदस्यांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे गेल्या वेळेला म्हणाले होते की चूक झाली, याही वेळेला सुनेत्रा पवार यांचे ट्विट आहे की चूक झालेली आहे. एकाच व्यक्तीच्या बाबतीत वारंवार चूक होणं हे जरा आश्चर्यकारक नाही का वाटतं? खरं सांगू का, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण एक मी तुम्हाला जबाबदारीने सांगते आणि हा कुणावर आरोप नाही किंवा काय, पण जेव्हा पक्ष एक वेळ माझं नाव गळू शकत होतं पण प्रफुल्लभाईंचं नाही. म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या नावानंतर एक होतं की ते असायचं, त्याच्यानंतर दादासाहेब तटकरेजी, RR रावा वगैरे सगळे आम्ही असायचो. पण म्हणजे हे मी वास्तव तुम्हाला सांगते की म्हणजे शेवटी तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. टायपो एरर आहे, नाही आहे, कुणाची चूक आहे, मला ह्याच्यात पडायचं नाही. तुम्ही दुसऱ्याच्या घरात कशाला बघू. पण हे मला गंमत एवढीच वाटली म्हणजे मी तुमच्या चॅनलवरती बातमी पाहिली आणि मला खूप गंमत वाटली. म्हटलं अरे पक्ष एक असताना कुणाची हिंमत प्रफुल्लभाईंचं नाव कधी घालवायची. पण आता त्यांच्याकडे काय चाललंय याची मला खरंच फारशी काय माहिती नाही. परंतु ज्या प्रफुल्ल पटेलांनी म्हणजे शरद पवारांची साथ सोडली त्यांना योग्य ती वागणूक मिळाली. हे बघा आता कोण कोणाला कसं वागवतं, कोण किती सहन करू शकतं नाही करू शकत हा प्रत्येकाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे काही लोकांची सहनशीलता जास्ती असते, कमी असते. आता ह्याच्यावर मी कसं काय बोलणार. अर्थमंत्री जेव्हा आली होती त्यावेळेस पंतप्रधान मनमोहन सिंग होते, त्यावेळेस त्याची घळ आपल्या देशाला त्यांनी बसू दिली होती. आता अशा प्रकारचं जे नेतृत्व आहे या सरकारमध्ये नाही, त्याच्यामुळे हे सगळं होतं. बघा हा पॉलिसीचाच विषय आहे आणि सातत्याने मी स्वतः ह्याच्यावर बोललेले आहे. कारण हा काही विरोधी नाही. अर्थतज्ञ आपल्या देशात खूप आहेत आणि चांगले अर्थतज्ञ आहेत. आणि आपल्याला आठवत असेल की ओबामाजींनी जेव्हा त्यांचं पुस्तक लिहिलं होतं तेव्हा त्यांनी मनमोहन सिंग साहेबांना स्वतःचा गुरु म्हणलं होतं. आणि या जगामध्ये सगळ्यात चांगले जे अर्थतज्ञ आहेत त्याच्यापैकी एक डॉक्टर मनमोहन सिंग जे आहेत हे आम्ही त्यांना नेता म्हणतो फक्त म्हणून नाही, पण प्रेसिडेंट ओबामाहींनीही त्यांच्या पुस्तकात त्याचा उल्लेख केला. त्यामुळे कधी कधी असं असतं की सरकार चालवत असताना सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं असतं. त्याच्यामुळे आज आमची एवढीच विनंती, आम्हाला राजकीय आता तू मेमे करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवार साहेबांनी कधी असं राजकारण केलं नाही. पेहलगाम हल्ल्यानंतरही साहेबांचंच पहिलं स्टेटमेंट आलं की आपण सगळ्यांनी एकत्र ह्याच्या विरोधात लढलं पाहिजे. आजही आदरणीय पवार साहेबांचं ट्विट जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यांनी तातडीने प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, हे सगळ्यात महत्वाचं की प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक ऑल पार्टी मीटिंग झाली पाहिजे. कारण का मग सविस्तर चर्चा होते आणि सविस्तर चर्चा करून आमची सहकार्याची भूमिका, अर्थतज्ञांना बोलवा त्या मीटिंग, फक्त आम्हाला सांगू नका. अर्थतज्ञांची मदत घ्या. खूप या देशात टॅलेंटची कमी करता नाही आणि मार्ग काढायचा असेल तर सगळे मिळून काढू शकतो. पण वास्तव खरं काय पारदर्शकपणे भारत सरकारने देशाला सांगितलंच पाहिजे. हे मला असं वाटतं की इतका मोठा मॅन्डेट मिळाल्यानंतर हे सरकारची नैतिक जबाबदारी. काही गैरसमजुतीमध्ये गव्हर्नमेंट
डीएमके बरोबर सातत्यानं पक्ष असलेला काँग्रेस आता डीव्हीके बरोबर जाऊन बसलाय. त्याच्या संदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं की लोकसभेमध्ये आम्हाला काँग्रेसच्या बाजूला बसू नका, वेगळं सिटिंग अरेंजमेंट करून द्या. इंडिया आघाडीमध्ये डीएमके हा महत्वाचा पक्ष होता तामिळनाडूमधला. कुठेतरी विसंवाद आता इंडिया आघाडीमध्ये येताना पाहायला मिळतोय. मी ही बातमी तुमच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रात पाहिली, वाचण्यात आली माझी बातमी. त्याच्यानंतर मी थोडीशी माहिती घेतली. त्या माहितीमध्ये असं मला कळलं की माननीय चिदंबरम साहेब हे त्यांच्याशी बोललेले आहेत. त्यांनी कॉन्टॅक्ट केलेला आहे काँग्रेसच्या वतीने. रवी स्टॅलिनजींशी बोललेले आहेत. त्यांनी काय वास्तव झालं, कसं काय झालं याचंही दोघांमध्ये सविस्तर चर्चा. त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये ह्याच्याबद्दल त्यांच्यामध्ये सुसंवाद कसा होईल ह्याच्यात आम्ही सगळेच जे मित्रपक्ष आहोत ची सविस्तर चर्चा त्यांची होईलच. पण त्याचबरोबर आज इंडियाला पूर्णपणे आजची देशाची जी आर्थिक परिस्थिती आहे किंवा आदरणीय प्रधानमंत्र्यांचं जे स्टेटमेंट परवा आलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे काळजीत आहोत, चिंतेत आहोत. आणि इंडिया अलायन्स सातत्याने हे होणार आहे हे आमच्या भाषणात येत होतं आणि ते वास्तव आज तुम्ही बघताय. राज्यातला आंबा बागायतदार जो कर्जही झालेला आहे, याबाबत आज राजू शेट्टींनी पवार साहेबांची भेटही घेतली. 15 तारखेला सगळ्याचं आंदोलन आहे, स्वतः राष्ट्रवादी देखील आंदोलन करणार आहे. काय सगळ्यांचं प्लॅन असणार आहे आंबा बागायतदारांसाठी राज्यात? नाही, आंबा नाही, कांद्याची काय वेगळी परिस्थिती नाही किंवा ऊसाची पण काय फार परिस्थिती चांगली नाही. आजचा शेतकरी आजचा कंबरड मोडण्याचा पाप आजच्या सरकारने केलेला आहे. कर्जमाफी करू म्हणले पण ती पूर्णपणे झालेली नाही. ती मला तरी आणि मला आठवतं की 30 जूनला पैसे येतील असं काहीतरी वाचण्यात आलं होतं. पुढे काही नाही. सगळीकडे पाऊस असेल त्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे. तिथेही पूर्णपणे प्रशासनाने जेवढी कामं करायला पाहिजे ती होताना दिसत नाहीत असं वर्तमानपत्र फील्डवर आणि चॅनल्सवर दिसतं. त्याच्यामुळे आज महाराष्ट्रातला आणि देशातला शेतकरी हा अडचणीत आलेला आहे आणि हे विषय सगळे फार प्राधान्याने आणि जबाबदारीने महाराष्ट्र आणि भारत सरकारने त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. आम्ही पूर्णपणे त्या शेतकऱ्यांच्या बरोबर आहे जो आज अडचणीत आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार हा जोपर्यंत पक्ष आहे तोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत ह्या देशातल्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याबरोबर आम्ही उभं राहू.